नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण TET एक्झामसाठी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यासाठी दोन्हीसाठी उपयुक्त असे पिरियॉडिक टेबलवरचे प्रश्न पाहत आहोत. तर पहिला प्रश्न आहे, आवर्त सारणीचे जनक कोण आहेत? तर आवर्त सारणीचे जनक आहेत दिमित्री मेंडेलीव. रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव यांनी 1869मध्ये पहिली आवर्त सारणी तयार केली होती. त्यांनी मूलद्रव्यांना अणुभारानुसार मांडले, म्हणजेच ॲटोमिक मास आणि ॲटोमिक वेटनुसार त्यांनी त्यांची मांडणी केली. तर मांडणी करणारे कोण होते? दिमित्री मेंडेलीव. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू हवेत सर्वात जास्त प्रमाणात आहे? तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे. नायट्रोजन इज द मोस्ट अबंडंट गॅस इन द एअर. तर नायट्रोजन किती प्रमाणात असतो हवेमध्ये? 78%. आणि त्याच्या खालोखाल कोणता वायू असतो? तो ऑक्सिजन. तर तो किती प्रमाणात असतो? 21%. तिसरा प्रश्न आहे, सोन्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर सोन्याचे रासायनिक चिन्ह आहे AU. AU म्हणजेच काय? ऑरम. गोल्डचा केमिकल फॉर्म्युला आहे AU. लॅटिन शब्द ऑरमवरून आलेला आहे. ह्याचा ॲटोमिक नंबर आहे 79. AG म्हणजे काय? सिल्वर. Fe म्हणजे काय? आयरन. आणि Cu म्हणजे काय? कॉपर. AG कम फ्रॉम लॅटिन वर्ड अर्जेंटम. Fe केमिकल सिम्बॉल इज, आयरनचा हा केमिकल सिम्बॉल आहे Fe. कम्स फ्रॉम लॅटिन वर्ड फेरम. आणि हा Fe हा काय आहे? तर मेटल आहे. त्याचा ॲटोमिक नंबर आहे 26. पुढचा प्रश्न पाहत आहोत, लोखंडाचे रासायनिक चिन्ह काय आहे? तर लोखंड म्हणजेच आयरनचे रासायनिक चिन्ह आहे Fe. Fe हा आयरनचा केमिकल सिम्बॉल आहे Fe. Fe हा लॅटिन वर्ड फेरमपासून घेण्यात आलेला आहे. Fe आयरन म्हणजेच काय? मेटल. त्याचा ॲटोमिक नंबर आहे 26. खालीलपैकी कोणता धातू आहे? धातू म्हणजेच काय? मेटल. तांबे म्हणजेच काय? कॉपर. Cu. कॉपर हा काय आहे? मेटल आहे. हा कॉपर जो आहे हा चांगला सुवाहक आहे, म्हणून इलेक्ट्रिक वायरमध्ये त्याचा वापर केला जातो. हवेत उघडा ठेवल्यावर हिरवट थर येतो, त्याला कॉपर कार्बोनेट असे म्हणतात. कार्बन जो आहे तो नॉन मेटल आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे गॅसेस आहेत. ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे गॅस आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे. कॉपर हे काय आहे? मेटल आहे. आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे अधातू आहेत. अधातू म्हणजे काय? नॉन मेटल. ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे दोन्हीही नॉन मेटल आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता अधातू आहे? गंधक. गंधक म्हणजे काय? सल्फर. अधातू म्हणजेच काय? नॉन मेटल. सोडियम हा अल्कली मेटल आहे. आपल्याला माहिती आहे सोडियम हा अल्कली मेटल आहे. ॲल्युमिनियम हा मेटल आहे, लाईट मेटल आहे. हलका पण मजबूत असतो ॲल्युमिनियम. गंज लागत नाही, वीज आणि उष्णतेचा चांगला सुवाहक आहे. कॅल्शियम. कॅल्शियम इज अ अल्कली अर्थ मेटल. कॅल्शियम इज ए अल्कली अर्थ मेटल. हाडे आणि दात मजबूत करतो, दुधात भरपूर असतो कॅल्शियम. सोडियम हा काय आहे? अल्कली मेटल आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, दूध आंबट होण्यासाठी कोणते आम्ल कारणीभूत असते? तर दूध आंबट होण्यासाठी लॅक्टिक आम्ल म्हणजे लॅक्टिक ॲसिड हे कारणीभूत असते. लॅक्टोजपासून लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होते. आणि हे कशामुळे होते रूपांतर? तर बॅक्टेरियामुळे लॅक्टिक ॲसिड तयार होते. पुढचा प्रश्न पाहूयात,
सूर्यप्रकाशात वनस्पती कोणता वायू घेतात? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू घेतात. सूर्यप्रकाशात वनस्पती CO2 गॅस हवेतून घेतात. याच प्रक्रियेला फोटोसिंथेसिस म्हणजे का संश्लेषण असं म्हटलं जातं. फोटोसिंथेसिस. आधुनिक आवर्त सारणीचा आधार कोणता आहे? अनुक्रमांक. अनुक्रमांक. मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. आणि मेंडेलिव्हचा जो आवर्त सारणीचा आधार होता तो ॲटॉमिक मासवर होता. मात्र मॉडर्न ॲटॉमिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. पुढचा प्रश्न पाहूयात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा आधार काय होता? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा आधार होता अणुभार. अणुभार म्हणजेच ॲटॉमिक मास. तर आधुनिक आवर्त सारणीचा आधार कोणता होता? अनुक्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे गेल्यास अणूचा आकार कसा होतो? काय? कमी होतो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे गेल्यास अणूचा आकार कमी होतो. का कमी होतो? डावीकडे धातू असतात, त्याचा अणू मोठा आणि सैल असतो, सहज इलेक्ट्रॉन देतात. उजवीकडे अधातू असतात, त्यांचा अणू लहान आणि घट्ट असतो, इलेक्ट्रॉन ते काय करतात? जवळ धरतात. मुख्य कारण डावीकडून उजवीकडे गेल्यावर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही वाढतात, पण नवीन कवच लागत नाही. म्हणून काय होतं? डावीकडून उजवीकडे गेल्यास अणूचा आकार कमी होतो. गट 17 मधील मूलद्रव्यांना काय म्हणतात? हॅलोजन्स म्हणतात. गट 17 मधील मूलद्रव्यांना हॅलोजन्स म्हणतात. तर हॅलोजन्स कोणकोणते आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन हे काय आहेत? हॅलोजन्स आहेत. आणि हे अतिशय क्रियाशील अधातू आहेत. हॅलोजन्स हे अतिशय क्रियाशील अधातू आहेत. NaCl मध्ये कोणते बंध असतात? NaCl मध्ये आयोनिक बॉन्ड असतो. Na+ आणि Cl-. आयोनिक बंध कसा तयार होतो? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. Na आपला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, मग दोघांविरुद्ध प्रभार येतात, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन येतात आणि ते एकमेकांना चिकटतात. अशा पद्धतीने NaCl मध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. लोखंड गंजण्याची प्रक्रिया म्हणजे काय? ती कोणती प्रक्रिया आहे? ऑक्सिडेशन ऑफ आयरन म्हणजेच काय? लोखंड गंजण्याची प्रक्रिया. पुढचा प्रश्न पाहूयात. आम्लाचा स्वाद कसा असतो? तर आम्लाचा स्वाद हा आंबट असतो. ॲसिड इज सॉर इन टेस्ट. पुढचा प्रश्न पाहूयात. आम्लारीचा pH किती असतो? 7 पेक्षा जास्त. ॲसिडचा pH किती असतो? 7 पेक्षा कमी असतो. पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा. H2O मधील H आणि O मधील बंध कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा बंध असतो H2O मध्ये? सहसंयोजा बंध. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड. हा कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो? H2O मध्ये 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल एकत्र येऊन हा बॉन्ड तयार होतो. ऑक्सिजनला 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, त्याला आणखी 2 पाहिजे असतात. प्रत्येक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉनची भागीदारी शेअरिंग होते, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. तर H2O मधील हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधील बंध कोणत्या प्रकारचा असतो? तो सहसंयोजा बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड या प्रकारचा असतो. धन्यवाद.